Good morning student. Standard 8 subject mathematics. New topic quadrilateral construction and types. Quadrilateral म्हणजे काय? तर आपण quadrilateral ज्याला आपण चौकोन असं म्हणतो. मग चौकोनाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर quadrilateral having काय म्हणतो त्या ठिकाणी 4 sides म्हणतो. Quadrilateral having 4 vertices म्हणतो. Quadrilateral having 4 काय म्हणतो त्या ठिकाणी angles म्हणतो. क्वाड्रिलॅटरल हॅव्हिंग 2 डायगोनल्स असं आपण म्हणतो. म्हणजे चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात, 4 बाजू असतात, 4 कोन असतात, 2 त्या ठिकाणी कर्ण असतात. या संदर्भातला थोडासा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहोत. टुडे वी हॅव टू सी क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स. हा क्वाड्रिलॅटरल कशा पद्धतीनं काढला जातो याची माहिती आपण ह्या टॉपिकमध्ये या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे चौकोनाचे प्रकार आहेत ते चौकोनाचे प्रकार कशा पद्धतीनं त्यांची रचना केली जाते याचा टोटल स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये या ठिकाणी करायचं आहे. सो फर्स्ट हिअर वी हॅव टेकन इंट्रोडक्शन पार्ट दॅट इज कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल विथ द गिवन मेजर. म्हणजे क्वाड्रिलॅटरल काढायच्या अगोदर आपल्याला ट्रायंगल कसा काढला जातो किंवा ट्रायंगलची रचना कशी असते ते आपण तुम्हाला माहिती दिल्याच्या आधारे किंवा दिलेल्या माहितीच्या आधारे आपण त्रिकोण कशा पद्धतीनं काढतो त्याचं आपण एक या ठिकाणी थोडं इंट्रोडक्शन वजा या ठिकाणी बघणार. म्हणून आपल्याला पहिलं कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. इन ट्रायंगल ABC लेंथ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, length BC is equal to 5.5 cm and length AC is equal to 6 cm. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजू म्हणजे इफ वी हॅव टू गिवन काय केलं हिअर वी हॅव टू गिवन 3 साइड्स ऑफ द काय त्याला सांगितलं त्या ठिकाणी ट्रायंगल अँड वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल बाय युझिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी गिवन इन्फॉर्मेशन. म्हणजे 3 बाजू दिल्यात त्या तिन्ही बाजूंचा विचार करून आपल्याला काय करायचं आहे त्रिकोणाची रचना या ठिकाणी करायची आहे. आता याच्यामध्ये बघितलं ट्रायंगल ABC मध्ये लेंथ AB 5 आहे 5 सेंटीमीटर, लेंथ BC 5.5 सेंटीमीटर आणि लेंथ AC किती आहे 6 सेंटीमीटर. म्हणून आपण फर्स्ट काय घेऊया लॉंग डिस्टन्स जे आहे म्हणजे ज्याची लांबी जी असते ती आपण त्या ठिकाणी बेस म्हणून घेऊया. लेंथ AC इज इक्वल टू काय घेऊया आपण त्या ठिकाणी 6 सेंटीमीटर. This is a AC having length that is 6 cm. Here we have to taken length AC having काय घेतले त्या ठिकाणी 6 cm. Then काय घ्यायचं आता AC. Here we have taken AB is equal to काय त्या ठिकाणी 5 cm. Take a distance काय घ्यायचं त्या ठिकाणी 5 cm. In काय घ्यायचं त्या ठिकाणी कंपास. कंपास मध्ये आपण काय घेऊया त्या ठिकाणी 5 cm डिस्टन्स घ्यायचं. आता AB इज इक्वल टू काय त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर आहे. जे टेक अ स्टील पॉईंट ऑन द पॉईंट काय घेतला त्या ठिकाणी A अँड मेक अ आर्क दॅट इज हॅव्हिंग द लेंथ किती आहे त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर. जी AB ची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर. देन BC इज इक्वल टू किती आहे व्हॅल्यू 5.5 सेंटीमीटर. परत काय करायचं देन वी हॅव टू टेकन डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर इन कंपासमध्ये घ्यायचं आणि मग पुन्हा तो स्टील पॉईंट आहे. आता BC पॉईंट घ्यायचा आहे म्हणजे हा C पॉईंट आपण घेतोय इथं स्टील पॉईंट हिअर वी हॅव टेकन आणि मेक काय करणार आहे त्या ठिकाणी इंटरसेक्टिंग आर्क टू दॅट ऑफ द काय येणार आहे त्या ठिकाणी प्रिव्हियस आर्क. म्हणजे आम्ही काय केलं इथं 6 सेंटीमीटरचा पहिल्यांदा रेषाखंड काढून घेतला. देन कंपासमध्ये आम्ही काय केलं 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं स्टील पॉईंट A वर ठेवला एक आर्क ड्रॉ केली. त्यानंतर कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घेतलं स्टील पॉईंट C वर ठेवला आणि पुन्हा दुसरा काय केला आपण आर्क काढला जो पहिल्या आर्कला काय केला इंटरसेक्टिंग आणि त्याला नाव काय देऊया आपण त्या ठिकाणी B दिलं. देन जॉईन द पॉईंट काय करणार A आणि B. A आणि B पॉईंट काय करून घेतला आपण जॉईन करून घेतलं. AB हॅव्हिंग किती आहे त्या ठिकाणी लेंथ 5 सेंटीमीटर म्हणून आपण इथे AB इज इक्वल टू काय लिहिलं 5 सेंटीमीटर. देन जॉईन काय करायचं BC. हा जॉईन काय केलं त्या ठिकाणी BC आणि मग BC ची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 5.5 सेंटीमीटर. मग इथे लिहूया आपण 5.5 सेंटीमीटर. म्हणजे इथं आम्हाला काय दिलं होतं ट्रायंगलच्या 3 साईड दिलेल्या होत्या आणि त्याच्यावर आपण ट्रायंगल ABC काय केलं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या साह्यानं आपण इथं कन्स्ट्रक्शन ट्रायंगल काय केलं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. हिअर वी हॅव टेकन सेकंड एक्झाम्पल. इन ट्रायंगल DF मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू 35 डिग्री. Measure of angle F is equal to 100 degree.
and length DF is equal to 4.8 centimeter. Means here we have to given the measure of the two angles and one side and we have to construct the काय सांगितले त्या ठिकाणी ट्रायंगल म्हणजे दोन अँगल्स दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारी जी बाजू आहे त्याची आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे ट्रायंगल इथं कन्स्ट्रक्ट करायचं. फर्स्ट आपण काय करणार त्या ठिकाणी वी हॅव टू टेकन लेंथ DF हॅविंग लेंथ किती सांगितलं त्या ठिकाणी 4.8 सेंटीमीटर. म्हणजे फर्स्ट आपण 4.8 सेंटीमीटरचा या ठिकाणी सेगमेंट ड्रॉ करू. This is a segment having length 4.8 centimeter. Labeling it is as a DF. Means इथं काय झालं DF जो आहे त्या DF चं मेजर किती घेतलंय 4.8 सेंटीमीटर. देन काय सांगितलंय मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू 35 डिग्री. म्हणजे D चं मेजर किती दिलंय त्या ठिकाणी 35 डिग्री. Here we have to take up काय घेणार आहे त्या ठिकाणी प्रोट्रॅक्टर. Then here we have to काय करणार आहे त्या ठिकाणी D having the measure किती 35 डिग्री. म्हणजे हा here we have to काय केलं त्या ठिकाणी drawn angle having measure काय सांगितलं त्या ठिकाणी 35 डिग्री. This is the angle having काय येणार आहे त्या ठिकाणी measure 35 डिग्री. Then काय सांगितलं angle F. Angle F having measure किती सांगितलं 100 डिग्री. This is the point here. Angle F चं मेजर किती घ्यायचं 100. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आपण काय घेतलं 100 चा घेतलं. म्हणजे F चं मेजर किती घातलं त्या ठिकाणी 100 आणि मग आपण हा काय करायची लाईन इथे ड्रॉ करायची. आता इथे काय दिसतंय हा अँगल जो आहे हॅविंग मेजर किती सांगितलं त्या ठिकाणी 100 डिग्री आणि मग हे अँगल D हॅविंग 35 डिग्री झाला F हॅविंग 100 डिग्री झाला. म्हणजे हे दोन पॉईंट जिथं मीट झालेले आहेत त्या ठिकाणी जो पॉईंट आहे तो पॉईंट कोणता मिळाला आपल्याला त्या ठिकाणी F मिळाला. म्हणजे वी हॅव टू कन्स्ट्रक्ट ट्रायंगल काय केलं DEF हॅविंग लेंथ किती सांगितली DF हॅविंग लेंथ 4.8 सेंटीमीटर अँगल D हॅविंग 35 डिग्री आणि अँगल F हॅविंग काय सांगितलं होतं 100 डिग्री सेंटीग्रेड. अँगल F हॅविंग 100 डिग्री आणि मग बाय युजिंग दिस इन्फॉर्मेशन वी हॅव टू कन्स्ट्रक्ट काय केलं त्या ठिकाणी ट्रायंगल DEF कन्स्ट्रक्ट केलेला आहे. Here we have to taken third construction, that is construct triangle MNP. Length MT is equal to 6.2 centimeter. Length NP is equal to 4.5 centimeter. Measure of angle P is equal to 75 degree. म्हणजे आपल्याला MNP ट्रायंगल कसा द्यायचा आहे तर इथं आपल्याला काय दिले हिअर वी हॅव टू गिवन द टू साइड दिले आणि वन अँगल दिले. म्हणजे टू साइड्स आणि वन अँगल दिला असता सुद्धा आपण काय काढू शकतो त्या ठिकाणी ट्रायंगल काढू शकतोय. हे इथं आपल्याला या ठिकाणी काढून बघायचं. आता पहिल्यांदा काय सांगितलं MP is equal to 6.2 centimeter, NP is equal to 4.5 centimeter. First we have to take काय घेऊया 6.2 centimeter as काय घेऊया त्या ठिकाणी बेस कारण त्याची लांबी कशी जास्त आहे म्हणून बेसला आपण जास्त लांबी असणारा सेगमेंट घेऊया. म्हणजे हा कितीचा आहे 6.2 सेंटीमीटर. Here first we have to draw त्या ठिकाणी सेगमेंट हॅविंग लेंथ काय घ्यायचं त्या ठिकाणी MP. सेगमेंट MP हॅविंग लेंथ काय घ्यायचं त्या ठिकाणी 6.2 सेंटीमीटर. MPचं मेजर किती आहे त्या ठिकाणी 6.2 सेंटीमीटर हा सेगमेंट घेतला. आता मेजर कोणतं दिले कोणत्या अँगलचं हिअर वी हॅव टू गिवन द मेजर ऑफ अँगल काय दिले त्या ठिकाणी P हॅविंग मेजर किती दिले 75 डिग्री. आपण इथं Pचं मेजर किती दिलं आपण 75 डिग्री आणि वी हॅव टू ड्रॉ काय करूया त्या ठिकाणी 75 डिग्री अँगल 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि दिस इज काय झालं त्या ठिकाणी 75. म्हणजे हा आपल्याला अँगल जो मिळाला P मेजर किती मिळालं 75. दिस इज अँगल P आणि मेजर किती सांगितलं 75 डिग्री. आता लास्ट काय घेतलं आपण NP
विच इज इक्वल टू काय घ्यायचं त्या ठिकाणी 4.5 सेंटीमीटर. टेक अ डिस्टन्स काय घ्यायचं 4.5 सेंटीमीटर. आणि काय घेऊया आपण त्या ठिकाणी कंपास. हिअर वी हॅव टू टेक अ डिस्टन्स काय घेतलं 4.5. टेक अ पॉइंट P, स्टील पॉइंट ऑन द पॉइंट P and we have to taken this distance काय घेतलं त्या ठिकाणी 4.5. Here we have to taken this N, that is NP. having measure काय घेतलं त्या ठिकाणी 4.5 सेंटीमीटर. and then आपण काय करायचंय जॉईंट पॉइंट N and काय करायचंय N. Here we have to join the point काय केलं N आणि M. म्हणजे आपल्याला मेजर काय दिलं होतं एमपीचं मेजर दिलं त्या ठिकाणी 6.2 सेंटीमीटर दिलं तर ते इथे घेतलं. अँगल ऑफ पी किती दिलाय 75 डिग्री आणि एनपीचं मेजर किती दिलंय 4.5 घेतलं. आणि मग आपण एन आणि एम पॉईंट जॉईन केला. आणि हिअर वी हॅव टू कन्स्ट्रक्ट ट्रायंगल काय केला त्या ठिकाणी एम एन पी. आपल्याला काय दिलं इथं हिअर वी हॅव टू गिवन 2 साइड्स आणि काय दिलं होतं मेजर ऑफ 2 साइड्स आणि काय दिलं होतं त्या ठिकाणी अँगल बिटवीन देम. and in this way we have to draw काय केला त्या ठिकाणी ट्रायंगल MNP. next construction here we have taken triangle XYZ. measure of angle Y is equal to 90 degree. length XY is equal to 4.2 cm. length XZ is equal to काय दिले त्या ठिकाणी 7 cm. आता इथं आपल्याला काय दिले here we have to give 2 sides and one काय दिलाय त्या ठिकाणी अँगल दिलाय आणि we have to construct काय करायचं त्या ठिकाणी ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं. आता इथं जर बघितलं अँगलचं मेजर कुणाचं दिले 90 डिग्रीचं दिले. एक्स वायची व्हॅल्यू किती आहे 4.2 सेंटीमीटर आहे आणि एक्सजेड किती आहे त्या ठिकाणी 7 सेंटीमीटर. आता आम्हाला बेस एक्सजेड घेऊन चालणार नाही कारण इथं वायचं मेजर किती आहे 90. म्हणजे ज्याचं मेजर आपल्याला दिलेलं आहे तो कुठं आला पाहिजे तिथं बेसवर आला पाहिजे. मीन्स हिअर वी हॅव टू फर्स्ट काय करणार आहे त्या ठिकाणी ड्रॉ सेगमेंट हॅविंग लेंथ काय करणार आहे त्या ठिकाणी 4.2 सेंटीमीटर. म्हणजे फर्स्ट आपल्याला 4.2 सेंटीमीटरचा या ठिकाणी सेगमेंट ड्रॉ करू. This is the segment X and Y having length किती घेतली त्या ठिकाणी 4.2 सेंटीमीटर. म्हणजे सेगमेंटची लांबी किती घेतली 4.2 सेंटीमीटर घेतली. आता Y चं मेजर किती सांगितले Y having measure 90 डिग्री. Here we have to draw काय केलं त्या ठिकाणी Y having measure 90 डिग्री. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. हा इथे घेतला 90. देन काय करायचं y having measure किती घेतलं त्या ठिकाणी 90 डिग्री. आता काय सांगितले बघा आपल्याला आता लेंथ कुठली राहिली एक्सजेड ही व्हॅल्यू किती दिल्या त्या ठिकाणी 7 सेंटीमीटर. म्हणजे कंपास मध्ये आपण काय करायचं 7 सेंटीमीटर अंतर त्या ठिकाणी कंपास मध्ये घ्यायचं. टेक अ डिस्टन्स फॉर 7 सेंटीमीटर इन काय घ्यायचं त्या ठिकाणी कंपास आणि ते डिस्टन्स आहे. आता स्टील पॉईंट कुठे ठेवायचा एक्सला आणि ह्या वायच्या इथं आपण जो अँगल काढला त्याला इंटरसेक्ट होईल असं हे एक्सची दाखवलं असं आपण काढतो. जिथं तो इंटरसेक्ट झालेला आहे दॅट पॉईंट विच इज नोन एज काय करणार आपण त्या ठिकाणी झेड. आणि देन वी हॅव टू जॉईन काय करायचं झेड पॉईंट आणि एक्स पॉईंट आपण जॉईन करून द्यायचं. In this way, we have to join काय केलं त्या ठिकाणी एक्सजेड हॅविंग मेजर किती दिले त्या ठिकाणी 7 सेंटीमीटर. म्हणजे आम्ही ट्रायंगल कुठला कन्स्ट्रक्ट केला एक्स वाय झेड. एक्स वायची व्हॅल्यू किती होती 4.2 सेंटीमीटर हा सेगमेंट होता. वायचं मेजर किती होतं 90 डिग्री होतं आणि एक्सजेडचं मेजर किती होतं त्या ठिकाणी 7 सेंटीमीटर. म्हणजे ह्या ज्या दिलेल्या 3 बाबी आहेत त्याच्यावरून आपण काय केलं वी हॅव टू कन्स्ट्रक्ट काय केला त्या ठिकाणी ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. Here we have to see 2 figures. एक फिगर दिसते एक फिगर दिसते. These 2 figure having the किती साइड्स आहेत बघा 4 साइड्स आहेत 1 2 3 4 1 2 3 4. Therefore it is a काय घेतला त्या ठिकाणी it is a quadrilateral. फर्स्ट quadrilateral त्याला लेबलिंग करूया A B C and काय घेतलं त्या ठिकाणी D. अनदर जो आपण इथे घेतला त्याला लेबलिंग करूया E F G H.
मीन्स काय झालं, दिस क्वाड्रिलॅटरल हॅविंग काय झालं त्या ठिकाणी 4 साइड, दिस क्वाड्रिलॅटरल हॅविंग ऑल्सो काय घेतलं त्या ठिकाणी 4 साइड्स घेतले. आता 4 साइड कोणते आहेत तर आपण घेतलं इन क्वाड्रिलॅटरल ABCD घेतलं. तर साइड कोणते येणार बघा, सेगमेंट आपण घेऊया किंवा साइड काय घेतलं त्या ठिकाणी AB, देन साइड काय घेणार त्या ठिकाणी BC, देन साइड काय येणार त्या ठिकाणी CD आणि लास्ट साइड जी आहे ती साइड कोणती घेतली त्या ठिकाणी DA. बरोबर. काही जण म्हणतील आम्ही असं नाव घेणार, साइड AD म्हणणार, साइड DC म्हणणार, साइड CB म्हणणार, साइड BA म्हणणार, कोणतीही घ्या. फक्त घेत असताना एकतर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये घ्या किंवा एकतर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. क्रम चुकवायचा नाही, म्हणजे A to B, B to C, C to D, D to A किंवा A to D, D to C, C to B आणि B to काय घेतलं त्या ठिकाणी, ह्या काय झालं त्या ठिकाणी साइड्स आहेत. आता परत व्हर्टायसेस आपल्याला घ्यायचे तिथं, व्हर्टायसेस. आता व्हर्टेक्स किती आहेत, 4 व्हर्टेक्स, व्हर्टेक्स A, व्हर्टेक्स B, व्हर्टेक्स C आणि व्हर्टेक्स काय झालं त्या ठिकाणी D, म्हणजे 4 काय झाले त्याला त्या ठिकाणी शिरोबिंदू किती झाले त्या ठिकाणी 4 झाले. आता परत काय झालं, अँगल झालं. आता इथे जर घेतले अँगल्स आपण घेतले, आता अँगल्स घेत असतो आपण त्याच पद्धतीनं हा पहिला अँगल घेतला, अँगल A B आणि काय घेतला त्या ठिकाणी C, हा अँगल A B C, देन अँगल B C D, अँगल B C D, देन अँगल काय घेऊ आपण इथं, अँगल C D A, अँगल C D A आणि लास्ट अँगल जो राहिला D A काय झाला त्या ठिकाणी B, अँगल D A B. बघा 4 अँगल आले का आपल्याला, अँगल A B C हा B आला बरोबर आहे, त्यानंतर B C B, दिस वन C आला, अँगल C D A, दिस वन D आला, अँगल D A आणि काय आला B, दिस इज अँगल राईट. म्हणजे अँगल्स किती आले 4 अँगल. तुम्ही असे लिहू शकता अँगल B, अँगल C, अँगल D, अँगल A किंवा आपल्याला 3 ह्याच्यामध्ये लिहायचं असेल तर काय लिहिणार, अँगल A B C म्हणजे B आला, अँगल B C D म्हणजे मध्ये कोण आला C आला, अँगल C D A म्हणजे काय झालं D आला आणि D A C म्हणजे अँगल कोणता आला त्या ठिकाणी. म्हणजे किती अँगल्स मिळाले 4 अँगल्स. साइड किती मिळाल्या 4, व्हर्टायसेस किती मिळाले 4, तर अँगल सुद्धा किती मिळाले त्या ठिकाणी 4. म्हणजे एव्हरी क्वाड्रिलॅटरल हॅज काय म्हणणार आहे त्या ठिकाणी 4 अँगल्स आहेत, 4 काय आहेत त्या ठिकाणी साइड्स त्या ठिकाणी. आता त्या ठिकाणी डायगोनल्स आपल्याला बघायचे. आता डायगोनल्स आपल्याला बघायचे असतील तर ते डायगोनल्स आपण इथे काढूया. हा A पॉईंट आणि C पॉईंट आपण जॉईन केला. हिअर वी हॅव टू जॉईन काय केलं, पॉईंट A आणि C म्हणजे अपोजिट पॉईंट्स आपण इथे जॉईन केले. हिअर वी हॅव टू जॉईन हा C आणि D पॉईंट, हा B पॉईंट आणि D पॉईंट आपण जॉईन केले. नसेल तर इथं जरी काढलं तरी आपल्याला चालू शकते. हे 2 पॉईंट जॉईन केले A आणि C एकमेकाच्या अपोजिट बरोबर, हा F आणि H. हे 2 घेतले म्हणजे हे काय झाले, ह्या ज्या लाईन्स दिसतात हे कोण आहेत आमच्या त्या ठिकाणी डायगोनल्स आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आता डायगोनल किती मिळाले आपल्याला, डायगोनल हिअर काय मिळाले त्या ठिकाणी 2 डायगोनल मिळाले. एक डायगोनल काय आहे सेगमेंट F आहे, दुसरा डायगोनल कुठला मिळाला FH मिळाला. त्या फिगरमध्ये डायगोनल AC मिळाला आणि हा डायगोनल काय मिळाला त्या ठिकाणी BD मिळाला. म्हणजे आपण जर बघितलं एव्हरी क्वाड्रिलॅटरल हॅज काय सांगितलं 4 अँगल्स सांगितलं, 4 साइड्स सांगितलं आणि डायगोनल्स किती सांगितलं त्या ठिकाणी 2 डायगोनल्स सांगितलं. म्हणजे 4 + 4 + 8 झाले आणि 8 + काय झाले त्या ठिकाणी 2 म्हणजे 10 झाले. सो देअर आर काय झालं त्या ठिकाणी 10 एलिमेंट्स ऑफ ईच काय सांगितलं त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल. म्हणजे प्रत्येक क्वाड्रिलॅटरल आपण जर घेतलं तर त्याला एलिमेंट्स किती आहेत त्या ठिकाणी 10 एलिमेंट्स आहेत, 4 साइड्स आहेत, 4 अँगल्स आहेत आणि 2 काय आहेत त्या ठिकाणी डायगोनल्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. इन दिस वे we have to see some basic construction for the triangles and we have to
रिटर्न साइड्स angles and diagonals of the काय सांगितलं त्या ठिकाणी quadrilateral. In next video we have to see construction of a quadrilateral.